हे एव्हरीवन, आज आपण बघणार आहोत वॉवेल्सचे शॉर्ट आणि लॉंग असे आवाज, ज्याला आपण म्हणतो फोनिक साऊंड्स. बघा, ए, ई, आय, ओ आणि यू हे काय आहेत? आपले 5 स्वर आहेत, ज्याला आपण इंग्लिशमध्ये वॉवेल्स म्हणतो. आता बघा, एचा आवाज ॲ, त्यानंतर ईचा आवाज ए, आयचा आवाज ई, ओचा आवाज ऑ आणि यूचा आवाज अ. असे हे शॉर्ट साऊंड आहेत. आणि लॉंग साऊंडमध्ये काय होते? आवाज मोठा होतो. जसं आपण मराठीमध्ये लहान वेलांटी, मोठी वेलांटी, लहान उकार, मोठा उकार या पद्धतीनं. ठीक आहे. आता पहा, एचे शॉर्ट साऊंड बघूयात आणि त्यानंतर एचे लॉंग साऊंड बघूया. ठीक आहे. बघा, शॉर्ट साऊंड बघा, ॲ ट. ए टीचं काय होते? ॲ ट. पुढचं बघा, यम ए टी, याचा आवाज काय होईल? म ॲ ट. मॅट, म ॲ ट, मॅट. ठीक आहे. पुढे बघा, ब ॲ ट, बॅट. पहा, इथं सुद्धा याचा आवाज काय झाला? ॲ. ब ॲ ट, बॅट. आता हे झाले याचे काय? शॉर्ट साऊंडचे एक्झाम्पल्स. शॉर्ट साऊंड म्हणजे ॲ. आपण याचा लॉंग साऊंड बघूया. ठीक आहे. बघा, तर जेव्हा एच्या नंतर आर येते, काय येते? आर, तेव्हा एचा पहिला लॉंग साऊंड आहे आ. काय आहे? आ. त्याचे एक्झाम्पल बघा, सी ए आर, कार. काय होते? सी ए आर, कार. म्हणजे सीचा आवाज क, एचा आवाज आ. बरोबर आहे. हा झाला कार. त्यानंतर डब्ल्यू ए आर, याचा आवाज होतो वॉर. काय होतो? वॉर. म्हणा, डब्ल्यू ए आर, वॉर. बरोबर आहे. त्यानंतर यम ए आर टी, मार्ट. म्हणा, यम ए आर टी, मार्ट. म्हणजे जर ए या व्हावेल नंतर आर हे कॉन्सोनंट आले तर एचा लॉंग साऊंड काय होतो? आ. काय होतो? आ. आता आपण एचा दुसरा लॉंग साऊंड बघूयात. जर एखादं अक्षर शब्दामध्ये ए आलं, त्यानंतर दुसरं कॉन्सोनंट आलं आणि शेवटी ई आलं, तर एचा आवाज होतो ए. काय होतो? ए. जसं की आता हे एक्झाम्पल घ्या, जी ए एम ई, ग ए म. काय झालं? एचा आवाज काय झाला? एच झाला. गेम. परत वाचा, जी ए एम ई, ग ए म, गेम. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल बघा. दुसरं एक्झाम्पल काय आहे? जे आपण नाव, एन ए एम ई, नेम. एन ए एम ई, नेम. आलं लक्षात? त्यानंतर एफ ए एम ई, फेम. एफ ए एम ई, फेम. अशा पद्धतीनं एचा आवाज जेव्हा एखादं अक्षर आल्यानंतर परत ई आलं तर एचा आवाज होतो ए. आलं लक्षात? हे झालं दुसरं लॉंग साऊंड. यानंतर आपण एचा तिसरा लॉंग साऊंड बघणार आहोत, जो आहे ए आणि आय जर सोबत आले तर त्याला सुद्धा आपण वाचतो ए. काय वाचायचं? ए. बघा, बी ए आय एल, बेल. काय म्हणायचं याला? बेल. त्यानंतर यम ए आय एल, मेल. काय म्हणायचं? मेल. यम ए आय एल, मेल. आलं लक्षात? त्यानंतर टी ए आय एल, टेल. टेल म्हणजे शेपूट आहे ना. टी ए आय एल, टेल. तर अशा पद्धतीचे हे एचे 3 लॉंग साऊंड्स आहेत. यामध्ये आ, ए आणि ए. आलं लक्षात? आता आपण बोलूयात पुढच्या मुळाक्षराकडे, पुढच्या स्वराकडे, जे की आहे ई. काय आहे? ई. आता ईचा शॉर्ट साऊंड काय आहे? ईचा शॉर्ट साऊंड आहे ए. काय आहे? ए. आता याचे 3 एक्झाम्पल बघा, ई डबल जी, ए ग. ई डबल जी, ए ग. त्यानंतर पी ई एन, मग इथे ईचा आवाज काय होतो? ए. पेन. पी ई एन, पेन. त्यानंतर टी ई एन, टेन. काय झालं? टी ई एन, टेन. बरोबर आहे. तर हे झाले ईचे शॉर्ट साऊंड ए. आता आपण बघूयात ईचे लॉंग साऊंड. चला, आता ई आणि तिच्यानंतर परत जर एक ई आलं तर त्याचा लॉंग साऊंड होतो ई. काय होतो? ई. जसं की यस
ई ई यन याला वाचायचं स ई न सीन काय वाचायचं सीन. त्यानंतर ब डबल ई आणि एन बीन काय वाचायचं बीन. त्यानंतर आर डबल ई एल रील काय वाचायचं रील. तर हे झाला ईचा एक लॉंग साऊंड. आता ईचा दुसरा लॉंग साऊंड कोणता आहे तर ई नंतर जर ए आलं ई नंतर जर ए आलं तर ईचा आवाज होतो ई काय होतो ई. तर बघा एच ई ए टी हीट म्हणा एच ई ए टी हीट म्हणजे ई आणि एचं काय झालं तर ई झालं. आलं लक्षात. त्यानंतर आर ई ए डी रीड काय झालं रीड आर ई ए डी यांचा आवाज काय झाला रीड. आलं लक्षात. त्यानंतर पुढचं त्याचा शब्द आहे एम ई ए एन मीन एम ई ए एन मीन. तर अशा पद्धतीने आपण ईचे दोन लॉंग साऊंड पाहिले ई आणि तिच्यासोबत ए त्याचा आवाज काय होतो ई आणि डबल ई याचा सुद्धा आवाज होतो ई. ह्यानंतर आपल्या स्वरांमध्ये तिसरा आहे आय. काय आहे आय. तर आयचा शॉर्ट साऊंड काय आहे ई. काय आहे आयचा शॉर्ट साऊंड ई. तर म्हणा आय एन इन आयन इन पी आय एन पिन. त्यानंतर टी आय एन टीन. बघा या सगळ्या शब्दांमध्ये आयचा आवाज काय आलाय ई व्हायलाय. ठीक आहे. आपण आयचे लॉंग साऊंड बघूयात पण त्यासाठी अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या भागामध्ये आपण आय ओ आणि यू यांचे शॉर्ट्स आणि लॉंग साऊंड्स बघणार आहोत. थँक्यू.